अंजलीबाई, चला की लवकर खोलीत, किती काम करायला आहे. एवढी भांडी घासते आणि येते. एवढी भांडी? हो, लई यायला लागणार तुम्हाला. बरं द्या, मी मदत करतो. नाही नाही नको, माझा मित्र आहे की सोबतीला. हा, तुमचा कोण मित्र तुम्हाला मदत करणार आहे? तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहे का? हा म्हणजे कधी ना कधी सांगायचंच होतं तुम्हाला. सॉरी. हा माझा मित्र, माझ्यासारख्या सगळ्या गृहिणींचा मित्र, एक्सपर्ट डिश वॉश बार. कितीही भांडी असू द्या, जळलेले मसाले आणि हळदीचा पिवळेपणा हा अगदी सहजपणे घालवून टाकतो. हा कमी गळतो आणि एका चुटकीत सगळी भांडी चकाचक. आता भांडी घासायचं काही टेन्शनच नाही. अहो, तुमचा मित्र तुमच्यासारखाच एक्सपर्ट आहे. मग द्या, मी मदत करतो. द्या. पुढच्या टर्म मध्ये सरपंच करतो म्हणा. हे ठोकायला काय त्याच्या आईची कदर आहे का नाही ग? अगं ताईसाहेब, रानादासनी माप कदर आहे हो त्यांच्या आईची. ते तुम्हाला सरपंच करायचं म्हणणार इतकं त्या मास्तरनीनं चॅप्टरपणा केला बघा. आता तोंडाशी आलेला घास गेला बघा. कायम तुमचं संकट असंच कसं होत आलो. गप्गा, खऱ्याची काही दुनियाच राहिली नाही बघा ताईसाहेब. तुमची सासूबाईंची खेळी चालणार वाटूस तर बंदच पडली बघा. अशी कशी बंद पडल? लई विचार करून ह्यो फॉर्म्युला गावलाय आमासनी. तेव्हा असा वाया जाऊ देणार नाही. बरं ताईसाहेब, बाकी काय बी म्हणा, मी म्हणत होते का नाही तसंच झालं. पटकन होईल म्हणलं तर तुम्ही ऐकलंच नाही माझं. गप. फोन वाजला. हॅलो हॅलो, बोल मम्मी, का फोन केलायस? कसं आहे माझं कोकरू? तुझं कोकरू गेलं खड्ड्यात. पहिला फोन का केलायस ते सांग. अगं अशी चिडचिड करू नये पोटूशा बाईने. तुझं पोरग पण असं चिडचिड बाई. नाही पोरगा नाही ग मम्मी, पोरगी होणार आहे. आमच्या पोटी सासूबाई जन्म घेणार आहेत, माहिती आहे ना ब तुला? अगं ते का तुझ्या हातात आहे भय? आता देव जे पदरात टाकल ते घ्यायलाच लागतंय माणसाला. अजिबात नाही. सासूबाईंच्या नावावर या घरातलं थोरले पण मिळवणार आहे आम्ही. ते मिळवस ग तू. अगं पोरगी पोरगी म्हणशील, पण पोरगा झाला तर तुझा तो खडूस सासरा चित्ता आहे की ग? मम्मी तू कायम आमच्या वाईटाच कस काय बोलतेस ग? अगं तुझ्या वाईटाचं नाही बोलत आहे, तुझ्या भल्याच बोलते मी. अगं आता तू सासूबाई येणार म्हणून सगळ्यांच्या काळजाला हात घालशील आणि मग पोरगा झाला म्हणजे ती लोक म्हणतील कसली खोटारडी बाई आणि घराबाहेर हाकलून देतील तुला. नाही मम्मी, असं नाही व्हायला पाहिजे. ज्यादा थापा मारत बसशील ना व तर असंच म्हणणार. तेव्हा सासूबाईची लई किल्ली फिरवू नगस, आता सगळं अंगलट येईल तुझ्या. नाही मम्मी, या टायमाला असली काही बी चूक नाही झाली पाहिजे. आपण उद्याच जाऊ आणि ते सोनोग्राफी का काय ते करून घेऊ बघ. बंदी आहे त्याच्यावर. ते काय माहित नाही आम्हाला मम्मी, तू काय तर सोय कर बरं. पोरगा आहे का पोरगी आहे ते कळलंच पाहिजे. तू उद्या तयार राहा, आम्ही पोचतो. हा, या घरात सासूबाई जन्माला आल्या पाहिजेत. हो, काय करताय हे? हे काय? तुमच्यामुळे मी आज पुन्हा एकदा सरपंच झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यावरचे सगळे आरोप मिटले तुमच्यामुळे. हो, तुमच्या चांगुलपणावर एक बी डाग पडू देणार नाही मी. हा तुमचा चांगुलपणा झाला आणि तो मी शेवटपर्यंत संपू देणार नाही. सांगा काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही मागाल ते देणार मी तुम्हाला. जे मागाल ते? हो बघा, नीट विचार करा. हो. मग ठीक आहे, लाडूला एक बहीण दे. हो, खरंच सांगतोय. हे बघा, ऐका की, आता एवढं समजा चांगलं होतंय तर मग हे बी चांगलं होऊन जाऊ दे की. अहो ऐका की, लाडूला एक बहीण द्या की. हो ऐका की, काय झालं? अहो सांगा की. मी जरा विचार करते. आता यात कसला विचार करायचा? लाडूला बहीण होणार का भाऊ याचा विचार करते. हो,
पोरगा होणार का पोरगे होणार हे आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं का नाही? म्हणजे समजी तयारी आधीच करून ठेवली असती बघा. नाही आधी कळत नाही तेच बरं. नाहीतर काही काही घरांमध्ये मुलगी होणार असं आधीच कळलं की भ्रूण हत्या करतात. अशा लोकांना घाणाला झुंपून चापकानं फोडलं पाहिजे बघा. तुम्हाला माहितीये आज 1000 मुलांमागे 850 मुली जन्माला येतात. हे असंच चालू राहिलं तर सगळं अवघड आहे. मुलगा असो किंवा मुलगी दोघही सारखेच असतात हे कधी कळणार आहे लोकांना? कळेल हळूहळू समजायला कळेल. पण आपलं नशीब चांगलं आहे की नाही की आपल्या घरात असा विचार कोण करत नाही. म्हणजे पोरगा होणार का पोरगी होणार हे समजून घ्यायची औषध नाही कुणाला आपल्या घरात. कुलकर्णी. योच पत्ता आहे ना व? हा ह्योच पत्ता आहे, मम्मीने तर ह्योच दिलाय. ताई साहेब खरंच गरज आहे का? उग फुकटच्या फाकट आपण घावलो जायचो आणि अशा तपासणीवर बंदी आहे माहिती ना व? नाही ग चंदे, काही होत नाही, कोण येत नाही इथं. चल. अव ताईसाहेब रिस्क काय हो? बघा तुमची मम्मी बघा नुसता पत्ता दिला आणि कल्टी मारली. अहो त्यावरून तरी वळका की. ए उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही, कोणाच्या बाळा घाबरत नाही. चल. काय पाहिजे? ते तपासण्या करायच्या होत्या. तुमचं नाव? चंदा मोरे. अहो ताईसाहेब माझं बळी का घ्यायला सांग? गप्पस तू गप्पस. कसली तपासणी करायची? हाव ते आमचं बाळ नीट आहे का नाही तेवढंच बघायचं होतं. जाऊ. हा. हॅलो हॅलो कोल्हापूर पोलीस स्टेशन. मला तुम्हाला एक माहिती द्यायची होती. नाव काय आपलं? चंदा मोरे. हा बोला, काय होते तुम्हाला? सोनोग्राफी करायची होती. काय पोटात दुखतंय का? नाही हो, पोटात दुखत नाही आमच्या. मग कारणाशिवाय सोनोग्राफी? हाव प्रेग्नंट आहे आम्ही. फक्त डॉक्टर ते पोरगा आहे का पोरगी आहे ते जरा येगडाव चेक करायचं होतं. कायद्याने बंदी आहे यावर. हाव डॉक्टर तसं नव्ह. कायद्याने ज्याच्यासाठी बंदी घातल्या का नाही ते कारण नाहीच मुळात आमचं. पोर तर आमासनी पाहिजे काय का असं ना. उलट आमासनी असं वाटतं की आमच्या पोटी आमच्या सासूबाई जन्म घेणार आहेत. फक्त एक डाव पोरगा आहे का पोरगी एक डाव फक्त चेक करायचंय बघा. त्यालाही बंदी आहे. गर्भलिंग चाचणी करणं कायद्यानं गुन्हा आहे, अटक होऊ शकते. अटक नाही पण तुम्ही मालामाल नक्की होशीला. हे काय? तुमचा मोबदला. हे घ्या आणि पाठदिशी सांगा. नाही. अहो डॉक्टर हे कळणं आम्हाला लई गरजेचं आहे हो. आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे घ्या. अहो घ्या हो, काय होत नाही. आता तुम्ही एवढ्या अडचणीत आहे तर मग मी करते. या. अरे नीट कर. अरे अंगाव कुठं तिकडे कर की. वय मालक हा नीट कर. बघा. हा जमताय कर. तिकडे मार अजून खाली पण. इकडं मार खाली नीट करतोय ना आता. हा राणा बचपन मध्ये आपण असंच खेळत होतो ना. मी मालक आणि तो मजदूर. आता बी खेळतोच आहे की. पण आज मजा नाही कडे. बरकत आता आपण मोठं झालोय ना.
राणा काहीतरी अशी जादू घडायला पाहिजे बघ आणि आपण परत बारको व्हायला पाहिजे. अरे मला बी तसंच वाटतंय, पण तसलं काय बी होत नसतंय बघ. आता फक्त ते एकच काम, लहान पोरासनी खेळताना बघायचं, त्यांची मजा बघायची, एवढंच आहे आपल्या हातात. होय आता आपण लाडूची मज्जा बघतो तसं. आणि सनी दादाचं पण परवा लवकर देईल बघ. होय. गड्या आता तुझी मजा आहे की घरात 2-2 बारकी पोरं. ते नव बरकत, पण लाडू आता मोठा झालाय का नाही? मग काय आता शादी करतो सोय त्याची. अरे बारकाच आहे की अजून तो. अरे खुळायस काय? तसं नाही रे मर्दा. अरे म्हणजे आता जे सुरत सोडणारं बाळ आहे की नाही, अरे त्याच्यापेक्षा मोठंच आहे ना व. हा ते खरं आहे की. बरकत, सुरतच्या पोरा संगत खेळायला अजून एक पोरग पाहिजे का नाही? म्हणजे कसं आहे, ते एकाच वयाची पोर असली की नाही की खेळायला मजा येते. अरे आपण नाही का लहान असताना खेळायचो ते? बरं आता राणा ना इलाजला इलाज आहे काय? हा एक काम होऊ शकते बघ. सनी दासनीच जुळवायला पाहिजे 2 पोरं. असं कसं? अरे नाही नाही, वहिनीसनी पोरगी होणार आहे. हं? वहिनींच्या पोटी आहे येणार आहे. तुला कोणी सांगितलं रे? अरे ते सोड, मुद्दा काय होता की घरात दुसरं पोरग यायला पाहिजे. अरे आता कुठं आणायचं पोरग? तुम्ही दोघं विचार काय करतायसा काय? आम्ही दोघांनी बी विचार केलाय. काय काय खरं सांगतोस का काय? होय. अरे वा लय भारी. म्हणजे आम्हा दोघांनी बी बाळ पाहिजे. अरे वा राणा लय भारी. पण राणा एक काम करा, आधी बहिणी साहेबांनी काय होतंय ते बघा आणि मग नंतरच चान्स घ्या. कसं आहे, एका घरात एका टायमाला 2 पाळणं हालाय नको. उगाच वादच कार नको ते. अरे नाही नाही, तसलं काय बी होणार नाही. अरे उलट वहिनीलाही खुश होतील. आता तू आणि वहिनी नीट विचार करा आणि ठरवा तुमचं तुम्हीच. अरे आम्ही दोघांनी बी समजा नीट विचार केलाय. सुरतच्या बाळा संगत खेळायला सवंगडी आणायचा, मजा आणायचा. हा वा बरं मला काम करू का? हो चला चला आवर तिकडचं घ्या व्यवस्थित. होय. झोपा. काय सुरू आहे? बेकायदेशीर सोनोग्राफी करण्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करतोय. नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज नाही, खात्री आहे. आणि याआधी तुमच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहेत. घेऊन चला यांना. नाव काय तुमचं? नंदिता गायकवाड. नाही, हे हिचं नाव आहे. आमचं नाव चंदा मोरे. एक मिनिट, तुम्ही प्रतापराव गायकवाडांच्या सुनबाई ना? मी ओळखतो तुम्हाला. वय आम्हीच नंदिता गायकवाड. पण इन्स्पेक्टर साहेब, आम्ही खरंच सांगतो, आम्ही काहीच चुकीचं करायला आलो नव्हतो. हे समजा म्हणजे काय काय कळच ना झालंय आम्हाला. तर तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आलाय मॅडम. एखाद्या चांगल्या दवाखान्यात जावा. वय ते खरं जाता जाता आमचं पोट दुखायला लागलं, म्हणून जरा दावाय आलतो. पण हे काय अंदाजच नाही हो. हरकत नाही. तरी बरं, मी तुम्हाला ओळखतो म्हणून. नाही तर तुम्हालाही अटक करावी लागली असती. पुन्हा चौकशी, खूप त्रास झाला असता. खरंच उपकार झालं बघा तुमचं. थँक्यू. या आता तुम्ही. आणि साहेबांना माझा नमस्कार सांगा. वय ठीक आहे, सील करा सगळे. चला. ताईसाहेब, तुम्ही हे काय बरोबर नाही केलं बघा. अहो तिथं माझं नाव केलंय.
तुम्ही काय हो गायकवाडांचं सून म्हणून उद्या सुटशीला, मला उद्या पोलिसांनी धरून नेलं तर? अगं चंदे, चंदा मोरे असं नावाची अख्खी बाई तू एकच आहेस का जगात? अहो तरी बी पोलिसांनी बघितलं की मला. तरी पोलिसांना यायला थोडा उशीर झाला याच्यात समाधान मान. नाहीतर सोनोग्राफी कशाची करतोय हे त्यांना कळलं असतं गावलंच असतो बघ आपण. अजून बी माझा हात पाय लटलट कापायल्यात. आमच्या मम्मीने कुठला दवाखाना हुडकून काढलाय कुणास ठाऊक. तर काय, तुमच्या मम्मीनं का नाही आज जीव घेतला होता बघा आपला. हॅलो मम्मी, अगं कुठे आहेस तू? का आली नाहीस तू? हा नंदुडे, हा हा यायला लागली आ. रस्त्यातच आहे. झाली काय ग तपासणी? अगं काय ढेकळाची तपासणी, समजा घोळ झाला इथं. कसला घोळ ग? तू कुठे आहेस? तू का नाही आली? अगं दवाखान्याच्या पुढच्या सिग्नल गार्डन आहे बघ, तिकडे येऊन थांब की तू. तिकडे मी बी पोचते. ठीक आहे येतो. काय साहेब, चला आता हितनं लांब जाऊ. चला. तर दुसरा दवाखाना कुठला शोधायचा बाई? अहो अजून तुमच्या तेच मनात आहे बाई. अहो थोडक्यात वाचलोय, चला लवकर चला. तुम्ही माझ्यावर स्कीमा करायला जाऊ नका सर, माझा आधीच हात पाय लटलट कापायला. अगं काय भित्री भागूबाई आहेस ग? ते काय नाही, मला तुमची ती पोपटी रंगाची साडी पाहिजे. अगं देतो बाई देतो, तुला पोपटी रंगाची साडी बी देतो, पण जरा शांत बस आता. तर ते नाही, आता पुढे काय करायचं? का नंदुडे, काय घोळ झाला म्हणालीस ग? अहो पोलिसांची धाड पडली नेमकी. काय तू कुणी पाळत बेळ ठेवली नाही नव? मम्मी अगं आम्ही काय चोर आहे का दरोडेखोर आहे आमच्यावर पाळत ठेवायला? पर ते जाऊ दे, तू का आली नाही ते सांग. अगं आई ग, ई ग. अगं माझ्या गुडघ्याची वाटी सरकली आणि भरभर चालायला होत नव्हतं. उशीर व्हायला नको म्हणून तू पुढे जा म्हंटल. बरं ठीक आहे ठीक, बस हा बस. उगा तू कारण सांगू नगस, आम्हाला समज माहितीये. दवाखान्यात यायला घाबरली होतीस ना बा? घाबरायचं काय त्यात, पण आले नाही ते चांगलंच झालं. मन हे तुला पोलिसांनी कसं काय सोडलं ग? मम्मी ते समज महत्वाचं आहे का आता? जाऊ दे ते समज. आधी सांग आता पुढं काय करायचं? दुसरा कुठला दवाखाना? नंदुडे, तू या सोनोग्राफीच्या चक्कर मध्ये पडूच नकस बघ. अगं असं कसं मम्मी? कळायला ना ग पोरगा का पोरगी येते? नाही बाई, घरात आता आम्ही एवढं मोठं रामायण केलंय ते सासूबाईंचं. चुकून जर नंतर पोरगा झाला तर? तू सासूबाईंचं रामायण जरा आवडतच घे आता. पोरगा झाला तर घराण्याला वारीस हवा होता म्हणून सासूबाईंनीच निर्णय बदलला असं सांग की. मम्मी तू नेमकं काय सांगायलास? आम्हाला खरंच काय कळणं झालंय बाई. आता पुढं काय करायचं ते नीट सांग. तुझा घरातला हक्क टिकवायचा असल तर मोठा डाव टाकला पाहिजे बघ नंदुडे. कसला डाव? सरळ वाटण्या माग. हा? तुझा सेपरेट संसार थाटायची धमकी दे. यो डाव आधी बी टाकून झालाय मम्मी, त्याचा काही बी उपयोग झाला नाही. अहो ताईसाहेबांनी जेव्हा जेव्हा वाटणीचा इशे केला का नाही, तेव्हा तेव्हा ताईसाहेबांचं तोंड बंदच केलंय घरात त्या. अगं तेव्हाची नंदुडी वेगळी होती, आताची नंदुडी वेगळी हाय. तेव्हा तुझी कुणालाच फिकर नव्हती, आता तू पोटूशी हायस. आता काळ बदललाय. होय मम्मी, पण हे असं वाटण्या मागून काय होणार आहे? अगं वाटण्या करायच्याच नाहीत, नुसती धमकी द्यायची. अशी धमकी दिलीस ना व की घरातले सगळे तुझं ऐकायला लागतात बघ. हा म्हणजे खरं आम्ही प्रेग्नंट असल्यापासून घरातली समधी मऊ आल्यात म्हणा. मग त्याचाच फायदा होतो. पोटूच्या बाईंनी चिडचिड केली ना व की घरातले सगळं तिचं ऐकतात. ठीक आहे, आजपासून आम्ही असंच करणार आणि आमच्या प्रमाणे या घरातल्या समध्यांना वाकवणार. आता कसं बोललीस?